जैन सोशल फाउंडेशनद्वारा संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय हेमचंद ताराचंद भंडारी यांच्या पुण्यस्मरण निमित्त मोफत बालरोग व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचा उद्घाटन बनारसीबाई भंडारी यांच्या हस्ते झालं। याप्रसंगी राजेंद्र भंडारी बोलत होते। यावेळी लीलाबाई भंडारी, संजय भंडारी, विजय भंडारी, रवींद्र भंडारी, चंद्रकांत भंडारी, संदीप भंडारी, सुमनबाई भंडारी, सचिन भंडारी, सागर भंडारी, विपुल भंडारी, आदित्य भंडारी, सूरज भंडारी, नीरज भंडारी, लौकिक भंडारी, नमन भंडारी, धर्मचंद भंडारी, रसिक भंडारी, नरेंद्र चोरडिया, अभिषेक बोथरा, यश गुगळे, अंजू भंडारी, सुधीर झालानी, संतोष बोथरा, प्रकाश छल्लानी, डॉक्टर प्रकाश कांकरिया, बाबू शेठ लोढा, मानकचंद कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, निखिलेंद्र लोढा, बालरोगतज्ञ डॉक्टर श्रेयस सुरपुरे, डॉक्टर रुपेश सिक्ची, डॉक्टर सोनाली कंसे, डॉक्टर वैभवी वंजारे, डॉक्टर लीझा बलसारा आदी उपस्थित होते। यावेळी उद्योजक राजेंद्र भंडारी म्हणाले की सेवा कार्यात भंडारी परिवार नेहमीच योगदान देत आहे। आरोग्य सेवा समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत पोहोचविण्याचं काम आनंद ऋषीजी हॉस्पिटल करत असून या सेवा कार्यात भंडारी परिवाराचं योगदान राहणार असल्याचं सांगितलं। मेरी इच्छा थी कि मैं पापा के लिए कुछ उनके न्यूज़ के कारण उस फील्ड में कैंसर फील्ड में, क्योंकि हमारे घर में तीसरा केस था जो कैंसर से पीड़ित होने के कारण ये वो हम भूल दिए थे उनको। तो इच्छा थी क्या कुछ कैंसर के लिए मैं कुछ करूँ, बट अभी ये थैलेसीमिया लगभग वही उसी कॉज का था यहाँ पर ब्लड रिलेटेड इशू के कारण ये अपॉर्चुनिटी मिली, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और अगर कुछ कैंसर के लिए हॉस्पिटल में करता है तो मैं ज़रूर कोशिश करूँगा। अभी जो यूनिवर्सिटी जो बहुत अच्छा काम जो कर रहे हैं उसी में भी मैं कुछ करना चाहता हूँ, हमारा परिवार करना चाहता है। जरूर सोच विचार करके हम बिल्कुल कुछ ना कुछ करेंगे। ये अपॉर्चुनिटी के लिए धन्यवाद, थैंक यू। तर कॅन्सरच्या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिले। प्रास्ताविकास संतोष बोथरा म्हणाले की भंडारी बंधूंनी वडिलांची पुण्यतिथी आरोग्य सेवेच्या उपक्रमाने साजरी करून गरजूंना आधार देण्याचं काम केलं आहे। उच्च सुशिक्षित असलेला हा परिवार सेवा कार्याशी जोडला गेलेला आहे। केमिकल इंडस्ट्रीजमध्ये जगभरात त्यांचं नाव आहे। हॉस्पिटलमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर आरोग्य सेवा सुरू असून हा परिवार या सेवेशी जोडला गेल्यानं विविध प्रकल्पाला हातभार लागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आचार्य आनंद ऋषीजी महाराजांच्या पवित्र पावन स्मृतीस नम्र अभिवादन करून आज भंडारी परिवाराने एक चांगला उपक्रम आज हातात घेतलेला आहे। आज वडिलांची पुण्यतिथी कशी साजरी करावी त्याचं एक उदाहरण त्यांनी आज समाजाला घालून दिलेलं आहे। आदरणीय बाबूशेठ भंडारी अतिशय आनंदांशी निगडीत, म्हणजे रोज दर्शनाला येणं, साधू संतांची सेवा करणं आणि समाजातील अंतिम घटकाची कुठे काही असेल तर तिथे लोकांना विचारत आणि सडा मदत करणे हे त्यांचा एक गुण। आणि बाबूशेठनी उर्वरित त्यांचं जे शेवटचं आयुष्य त्यांनी बराच काळ त्यांनी आनंदामध्ये साधू संतांची सेवामध्ये दिला आणि आज त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आपण मेडिकल कॅम्प करीत आहोत। आलेल्या सर्व रुग्णांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आदरणीय बाई आणि सर्व तिन्ही बंधू राजूभाऊ, संजूभाऊ, विजूभाऊ तिन्ही उच्च शिक्षित आहेत। राजूभाऊ केमिकल इंजिनियर आहे, संजूभाऊ मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि विजूभाऊ सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यांची पुढची पिढी ती सर्व कोणी CA, कोणी इंजिनियर आहे आणि असे सगळं उच्च शिक्षित असा परिवार। आणि आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या वर्धमान भावी युनिव्हर्सिटीच्या सेवा कार्यामध्ये त्यांनी आपला काहीतरी भाग असावा या उद्देशाने या परिवाराने आमचा उत्साह वाढवलेला आहे। आणि राजूभाऊंचं पूर्ण जगात, फक्त भारतात नव्हे पूर्ण जगात केमिकल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव आहे आणि मस्कतमध्ये पण त्यांनी बराच काळ घातलेला आहे, दुबईमध्ये, अमेरिकेमध्ये। तर असं एक फक्त शिक्षण नाही, शिक्षणाबरोबर त्यांचं जे नेटवर्किंग आहे ते केमिकल इंडस्ट्रीमध्ये पूर्ण जगभरात आहे ना। असे लोक ज्या वेळेला आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये
जुळतात त्यावेळेला निश्चित ते काम तिथे सीमित न राहत हे कामही सर्व दूर पोहोचण्याचं महत्त्वपूर्ण काम या लोकांच्या माध्यमाने आता होणार आहे. सुमनबाई भंडारी म्हणाल्या की स्वर्गीय हेमचंद भंडारी यांनी मोठ्या कष्टानं विश्व निर्माण केलं. परिस्थितीची जाणीव ठेवून गरजू घटकांना नेहमीच त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या संस्कारानं भंडारी परिवार सेवा कार्यात योगदान देत आहे. ते ज्या थॅलेसेमिया या आजारानं ग्रासले त्याच आजाराचे शिबिर घेऊन सामाजिक योगदान देण्यात आले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जीवन वो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड थे. जो उनके दिल में है वो सीधा बोलते थे. उनको ये नहीं लगता था कि सामने वाले को कैसा लग रहा है कि क्या लग रहा है. बस उन्होंने बोला कि मेरा दिल एकदम सच्चा है, इसलिए मैं कोई बात बोलूँगा. और उन्होंने अपने जीवन में बहुत कष्ट देखे और तो भी उन्होंने अपने तीनों बच्चों को भली भांति पढ़ाया और अच्छी शिक्षा दी. उनकी प्रेरणा से ही, पर हम एक काम उनका नहीं कर पाए. उनकी बहुत इच्छा थी कि मैं अंगदान करता हूँ. लास्ट स्टेज पे जब वो थे तो पहले से उन्होंने अपना बिल पे भी लिखा था, बट वो इच्छा उनकी पूरी नहीं हो पाई. तो उनको यही वाली बीमारी थी, थैलेसीमिया. तो आज उनके बच्चों का मन हुआ कि यही वाला अपन कैंप लगा दें तो शायद उनकी आत्मा को शांति मिलेगी. कहते हैं डॉक्टर श्रेयस सुरपुरे म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत NICU सेंटर कार्यान्वित असून अल्प दरात सेवा दिली जात आहे. पुणेसारख्या शहरातून देखील सर्वसामान्य कुटुंबातील बालिके उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. जसे की इथे आपण आज बालरोग कॅम्प व थॅलेसेमिया कॅम्प असं अरेंज केलेलं आहे. आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे 30 बेडचं आपलं NICU आहे. इट इज अ टर्शरी केअर सेंटर. त्याच्यामध्ये वी हॅव मेड 3 युनिट्स, 3 वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत, जेणेकरून जर एखादं बाळ काही इन्फेक्शियस असेल तर त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या बाळाला न लागावं एवढी आपण काळजी इथे घेतो. आपल्याकडे आज इथे 6 व्हेंटिलेटर्स आहेत, फोटोथेरपी युनिट्स आहेत. आपण इथे लहान मुलांमध्ये रक्त चढवणे व रक्त एक्सचेंज करणे, जे की कधी कधी खूप जास्त कावळ किंवा दुसऱ्या आजारांमध्ये गरजेचे असते, ते सगळे प्रोसिजर्स आपण इथे करतो. अलॉंग विथ दॅट काही बाळांना जन्मताच श्वास घेण्यास त्रास असते किंवा दुसऱ्या आणि काही कन्जेनायटल ॲनॉमलीज असते. हे सगळ्या गोष्टींवर आपण इथे उपचार करतो आपल्या इथे आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये. शिवाय आपल्या इकडे महात्मा ज्योतिबा फुले योजना सुद्धा आहे, ज्याचा लाभ बऱ्याच रुग्णांना आपल्या इथे भेटतो. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये 2021 पासून थॅलेसेमिया डे केअर आहे. या डे केअरमध्ये 150हून अधिक मुले दरमहा नियमित रक्त संक्रमण घेत आहेत. मोफत रक्त संक्रमण, मोफत तपासणी आणि औषधोपचार. अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव केंद्र जेथे मोफत ल्युकोफिल्टर देण्यात आल्याची माहिती डॉक्टर लीझा बलसारा यांनी दिली आहे. नमस्ते, मैं डॉक्टर लीज़ा बलसारा, पीडियाट्रिक हेमेटो ऑन्कोलॉजिस्ट और BMT फिजिशियन. आज 14 जून को वर्ल्ड ब्लड डोनर डे के निमित्त हमने आनंद ऋषि हॉस्पिटल अहमदनगर में थैलेसीमिया का शिविर और एक पीडियाट्रिक शिविर रखा है. हम आनंद ऋषि हॉस्पिटल में 2021 से थैलेसीमिया डे केयर चलाते हैं. हमारे पास करीबन 150 से 200 थैलेसीमिक बच्चे रजिस्टर्ड है, जो हर महीने फ्री ऑफ कॉस्ट ट्रांसफ्यूजन, इन्वेस्टिगेशन, चिलेशन करते हैं. और हम हर 3 महीने में एक HLA कैंप करते हैं फ्री ऑफ कॉस्ट, जहाँ पे इन बच्चों का मैच पाया जाता है भाई बहन या माँ बाप के साथ. अगर ये मैच है 100% तो हम उनको आगे बोन मैरो ट्रांसप्लांट के लिए लेते हैं. हमारे सेंटर से अब तक 2 बच्चे ट्रांसप्लांट के लिए लिए गए हैं और उनका सक्सेस रेशियो 100% है. ये सेवा हम 2021 से करते हैं. हमारी संस्था MPGY और आयुष्मान भारत में आती है, तो गवर्नमेंट की तरफ से हमें काफ़ी मदद मिलती है और हमें आनंद ऋषि के सारे ट्रस्टी और डोनर की ओर से भी लुकोफिल्टर की भी सेवा उपलब्ध है. तो हमारे सारे ट्रांसफ्यूजन लुकोफिल्टर्ड ही रहते हैं. ब्लड बैंक की ओर से हमें ब्लड भी जल्दी से मिल जाता है. तो हम इंटरनेशनल गाइडलाइंस के हिसाब से हम उनका ट्रीटमेंट कर रहे हैं और हमें ट्रीटमेंट की ओर से उनका स्प्लीन, लिवर, फेरेटिन में काफ़ी अच्छा रिजल्ट्स मिल रहे हैं. अगर आपके पास कोई बच्चा है जो इस बीमारियों से पीड़ित है, जैसे कि ब्लड कैंसर, ब्लड डिसऑर्डर्स, हीमोफीलिया, सिकल सेल एनीमिया, थैलेसीमिया, तो उनको ये शिविर का लाभ लेने के लिए प्लीज़ विनंती कीजिए. थैंक यू. या शिबिरात 85 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली.
तर 90 थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची उपचारासाठी नावनोंदणी झाली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं. आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले.